नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 16। विश्वजित तिला डोळे भरून पाहत होता। त्या दिवशी रूममध्ये अंधार असल्यामुळे त्याने आरोहीला नजर भरून पाहिलं नव्हतं। ती जगातील सुंदर मुलगी नसली तरी त्याच्यासाठी खास होती, कारण त्याने तिला आपल्या हृदयामध्ये स्थान जे दिलं होतं, कारण तिच्या सहवासात त्याला प्रेमाचा ओलावा मिळाला होता, जो याआधी त्याने कधीच अनुभवला नव्हता। तो एक एक पाऊल टाकत तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला, इतका की त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते, ज्यामुळे तिचा श्वास आतमध्ये कोंडला गेला होता। यावेळी ती वेगळीच अनुभूती अनुभवत होती। आपल्याला असं का होत आहे हेच तिला समजत नव्हतं। त्याच्या जवळ येण्याने तिचे हातपाय लटपटू लागले होते। नाव काय म्हणालीस? विश्वजितचा पुरुषी आवाज तिच्या कानामध्ये घुमला। तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि काही वेळासाठी त्याच्या चेहऱ्यामध्ये हरवून गेली। काहीतरी होतं जे आरोहीला त्याच्या दिशेने खेचत होतं। आरोही, तिने पटकन नजर खाली झुकवली। त्याच्या जवळ येण्याने ती आधीच शहारली होती। याआधी तू कुठे काम करत होतीस? विश्वजितने विचारलं आणि तिला धडकी भरली। आपला भूतकाळ समजल्यानंतर तो आपल्याला जॉब देणार नाही ही भीती तिला वाटत होती। आरोही दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासत होती। विश्वजित तिची प्रत्येक हालचाल टिपत होता। याआधी मी कुठेच जॉब केला नाही, पण मी खरंच चांगली मुलगी आहे। तुम्हाला तक्रारीची एकही संधी देणार नाही। हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर अगतिकता दिसत होती, ज्यामुळे त्यालाही वाईट वाटत होतं। तू उद्यापासून जॉब जॉईन करू शकते, पण तुला इथेच राहावं लागेल, माझ्या नजरेसमोर। शेवटचं वाक्य तो असा काही म्हणाला, ज्यामुळे ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली। आय मीन टू से, या ठिकाणी तू सुरक्षित आहे। विश्वजितने सारवासारव केली। मी आजपासून जॉईन झाले तर नाही का चालणार? प्लीज सर, मला खरंच जॉबची गरज आहे। आरोही इतकी का घाबरली आहे हेच त्याला समजत नव्हतं। ठीक आहे, आधी तू जान्हवीला भेटून घे, विश्वजित म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली। विश्वजितने एक मोठा श्वास घेतला। ज्या मुलीला शोधण्यासाठी आपण जीवाचं रान केलं होतं, ती अनपेक्षितपणे समोर आली होती, पण त्याच्यासाठी आरोहीचा भूतकाळ शोधून काढणे गरजेचे होते। जान्हवी आपल्या रूमच्या गॅलरीमध्ये एकटीच बसली होती। ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिने बंगलोच्या बाहेर पाय सुद्धा ठेवला नव्हता। तिला पण बाकी मुलींसारखं स्वच्छंदी जगायचं होतं। तिलाही प्रेमाचा ओलावा हवा होता, पण आपल्या नशिबात हे सुख नाही हे तिला कळून चुकलं होतं, म्हणून ती आतून तुटत चालली होती। जान्हवी बेटा, हे पहा, तुम्हाला भेटायला कोण आलं आहे, विश्वजित म्हणाला। तिने पाहिलं तर समोर आरोही खाली मान घालून उभी होती। प्लीज भाई, आणखी एक सर्वंट नको, आधीच मी वैतागली आहे, मला एकांत हवा आहे, जान्हवी म्हणाली। ही कोणी सर्वंट नाही, तुझी बेस्ट फ्रेंड आहे, जिच्यासोबत तू मन मोकळेपणाने बोलू शकते। तूच म्हणती ना तुला खूप एकटं वाटत आहे, आजपासून हिची तुला सोबत होईल, विश्वजित तिचा हात हातामध्ये घेत म्हणाला। या जगामध्ये प्रेम आणि मैत्री विकत घेता येत नाही,
ती आतून फुलवावी लागते आणि मला दिखावा करणारी माणसं अजिबात आवडत नाही. जान्हवीचे एका अर्थी बरोबर होतं. तुम्ही मला 15 दिवसाचा अवधी द्या. या दिवसात मी तुमची फ्रेंड झाली नाही तर मी निघून जाईल. आरोहीचा इनोसंट चेहरा तिला भावला होता. आता तुझी हरकत नाही ना? विश्वजित म्हणाला आणि जान्हवी खुदकन हसली. तुम्ही खूप जिद्दी आहात भाई. मी कितीही नकार दिला असता तरी तुम्ही तिला हायर केलं असतं, म्हणून ताणून धरण्यात अर्थ नाही, जान्हवी म्हणाली. तसा विश्वजित निश्चित झाला. यापुढे आरोही त्याच्या नजरेसमोर राहणार होती. समशेरा तिच्या नग्न देहापासून बाजूला झाला. शेवटी आज त्याला जयाचा सहवास मिळाला होता. त्यामुळे त्याची कित्येक दिवसांची इच्छा पूर्ण झाली होती. तसे तर तो पैसे देऊन तिला हवं तेव्हा विकत घेऊ शकत होता, पण त्याला तिच्याकडून शरीरापेक्षा प्रेमाची अपेक्षा जास्त होती, जे जया नेहमी नकारत आली होती. त्याने आपल्या अंगावर कपडे चढवले. जया त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. ही पहिली वेळ होती जेव्हा ती एखाद्या पुरुषाच्या सहवासात परिपूर्ण झाली होती. याआधी असा अनुभव तिने कधीच घेतला नव्हता. समशेरा आपल्यावर मनापासून प्रेम करतो हे त्याच्या वागण्यातून आणि स्पर्शातून दिसून येत होतं. अशी का पाहत आहेस? समशेरा मिश्किल हसत म्हणाला. तिने नजर बाजूला फिरवली. समशेर तिच्या शेजारी बसला आणि अलगद तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा आपल्या दिशेने वळवला. ही लाईन सोड जया. मी लाईफटाईम तुझी जबाबदारी घेण्यास तयार आहे. तू महिन्याला जितके पैसे कमवते त्यापेक्षा मी तुला जास्त देईल, पण तू या दलदलीमधून बाहेर पड. समशेरा काकुळतीला येऊन बोलत होता. त्यामुळे जयाचे डोळे भरून आले होते. आता वेळ निघून गेली आहे. असं समज हेच माझं आयुष्य आहे. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नको. मी तुझ्या लायक नाही. जयाने अंगाभोवती चादर लपेटली आणि जाण्यासाठी निघाली. समशेराने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. मला काही प्रॉब्लेम नाही, तर तू का आढेवेढे घेत आहेस? तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझं खरंच तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मी कधीच तुझी फसवणूक करणार नाही. समशेराच्या डोळ्यामध्ये तिच्याविषयी असलेलं प्रेम दिसत होतं. मी तुझ्या प्रेमालायक नाही, कारण मी एक वेश्या आहे आणि आम्हाला स्वप्न पाहण्याचा अधिकार नसतो. तू एक चांगला मुलगा आहे. तुला माझ्यापेक्षाही चांगली मुलगी मिळेल. पण प्लीज माझा नाद सोडून दे. जी मुलगी कित्येक पुरुषांसोबत झोपली आहे तिच्यासोबत तुझं भवितव्य नाही. जया रडतच बाथरूममध्ये शिरली. तिची मनस्थिती समशेरा समजू शकत होता. तिने मजबुरीमध्ये हे पाऊल उचललं होतं हे त्याला माहीत होतं, म्हणून तिची काहीच चूक नव्हती. काहीही झालं तरी समशेरा तिला कधीच अंतर देणार नव्हता. त्रिशाने अचानक बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग का बोलावली याची कोणालाही कल्पना नव्हती. अमित सचदेव काही कामानिमित्त बाहेर गेले होते, म्हणून त्यांनाही या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती. मॅनेजरने त्यांना मीटिंग संदर्भात माहिती दिली तेव्हा ते ऑफिसमध्ये आले होते, पण यामुळे विश्वजितचा चांगलाच गैरसमज झाला होता. अमित आपल्या मुलीची साथ देत आहे हे पाहून विश्वजितला वाईट वाटत होतं. विश्वजित, अमित, राकेश आणि अभिजित बाकी मेंबरसोबत त्रिशाची वाट पाहत होते, पण तिचा काहीच पत्ता नव्हता. त्यामुळे
सर्वजण त्रस्त झाले होते. 20 मिनिट लेट झाले आहे. त्रिशा मॅडम केव्हा येणार आहे? मेंबरमधील एकाने विचारले. मिस त्रिशा यांना वाटतं की आपण त्यांच्यासारखे रिकामे आहोत, म्हणून त्या आरामशीर येतील. ज्या मुलीने कधी बिझनेस केला नाही तिला टाईमचं इम्पॉर्टंट काय समजणार? विश्वजित वैतागला होता. रिलॅक्स विश्वजित, तू शांततेत घे. राकेश यांना परिस्थितीचं गांभीर्य माहीत होतं. सॉरी एव्हरीवन, तुम्हाला वाट पाहावी लागली. मी ट्रॅफिकमध्ये फसले होते. त्यात मला सकाळी उठायला उशीर झाला. त्यात कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन मला माहीत नाही. पण हळूहळू मी पण तुमच्यासारखी हुशार होईल. त्रिशा अगदी आरामात समोर असलेल्या खुर्चीवर बसली. तिचं वागणं अगदी अनप्रोफेशनल वाटत होतं, जे कोणालाही आवडलं नाही. तू अचानक मीटिंग का बोलावली होती? तुला काही प्रॉब्लेम होते तर माझ्यासोबत डिस्कस करायचं होतं. अमितला पण तिचं असं वागणं आवडलं नव्हतं. या कंपनीमध्ये मी 30% शेअर्सची पार्टनर आहे. त्या अनुषंगाने माझे पण काही राईट्स आहेत, जे मॅनेजर रस्तोगी यांनी मला समजावून सांगितले आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी मी आली आहे, त्रिशाने सांगितलं. तसं विश्वजितने मॅनेजर रस्तोगी याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं, कारण आत्तापर्यंत विश्वजित त्यांना आपल्या विश्वासातला समजत होता. जे काही सांगायचं असेल ते लवकर सांग, आमच्याजवळ वेळ नाही. विश्वजित वैतागला होता. इतकी घाई काय आहे मिस्टर पाटील? मी पण या कंपनीची बॉस आहे, म्हणून तुम्हाला माझे म्हणणे ऐकून घ्यावे लागणार, तेही माझ्या सोयीनुसार. असे मी नाही, कंपनीचे रूल्स म्हणत आहे, त्रिशा कुस्ती हसत म्हणाली. तसा अभिजितने विश्वजितचा हात दाबला, कारण ती नक्कीच काहीतरी कांड करणार हे त्याला माहीत होतं. सो लेडीज अँड जेंटलमॅन, मी हे सांगायला आले होते की या कंपनीमध्ये मी 30% शेअर्स माझ्या नावावर आहे, म्हणून बॉस या नात्याने या ठिकाणी मला विचारल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही, कारण आजपासून मी ऑफिस जॉईन करत आहे. त्रिशाने बॉम्ब फोडला, जे कोणालाही अपेक्षित नव्हतं. हा काय तमाशा लावला आहे? बिझनेस काय तुला खेळ वाटला का? आधी बिझनेसची डेफिनेशन शिकून घे. नाहक आमचा टाईम वेस्ट केला, अमित म्हणाले. मी लहान नाही डॅडी, माझ्याजवळ पण डिग्री आहे, आणि एकदा का ऑफिस जॉईन केलं त्यानंतर मी पण शिकेल. तुम्ही माझ्यासाठी केबिनची व्यवस्था करा. मी उद्यापासून जॉईन करत आहे. यापुढे या कंपनीमध्ये विश्वजित सारखेच माझे अधिकार राहणार आहे, नाहीतर मी कंपनीचे 30% शेअर्स विकून मोकळी होईल आणि कोणीही मला अडवू शकणार नाही. त्रिशा धमकी देऊन मोकळी झाली. यू! विश्वजित रागात उभा राहिला. अभिजितने त्याला थोपवलं. तुम्ही म्हणाल तसं होईल मॅडम, हे ऑफिस तुमचेच आहे, विश्वजित म्हणाला. साऊंड्स लाईक गुड. पाटील घराण्यामध्ये तूच एक समजदार आहे. आय लाईक इट. त्रिशा हसतच बाहेर निघून गेली. ती जे काही बोलली होती ते कोणालाही आवडलं नव्हतं, पण अमित सचदेव यांच्या तोंडाकडे पाहून सर्वजण शांत बसले होते. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की शेअर्स आपल्या नावावर करून घ्या. आता पाहिलं ना काय झालं ते? विश्वजित गरजला. सॉरी विश्वा, तू काळजी करू नको, मी तिला समजावून सांगतो. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळी असते हे समजण्या इतपत ती हुशार नाही. अमितला पण तिचं वागणं आवडलं नव्हतं. वेळ आल्यावर तुम्ही तुमच्या मुलीची बाजू घेणार. तिच्यामुळे कंपनीला लॉस झाला तर तो सर्वस्वी मला भरून काढावा लागेल. खरं तर माझं चुकलं, मी तुमच्यावर विश्वास दाखवायलाच नको होता.
विश्वजित रागामध्ये निघून गेला. त्याचे बोलणे अमितच्या जिव्हारी लागलं होतं. आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि काहीही झाले तरी याचे पडसाद आपल्या मैत्रीवर पडायला नको, राकेश म्हणाले. असं काहीही होणार नाही. त्रिशा आडमुठेपणा करत आहे, जे मी कधीच खपवून घेणार नाही. जबरदस्तीचे नाते कधीच पूर्णत्वाला जात नाही, जे तिला समजावून सांगायला हवं. अमितला आपल्या मुलीची चूक समजत होती. आरोहीला जॉबची गरज होती म्हणून ती जान्हवी सोबत फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न करत होती. पण जान्हवीला तिच्यामध्ये थोडा सुद्धा इंटरेस्ट नव्हता. तरीही आरोही प्रयत्न करणार होती. संध्याकाळ झाली होती म्हणून आरोही जान्हवीला व्हीलचेअरवर घेऊन हॉलमध्ये आली. तशी रीटाची नजर तिच्यावर पडली. हे यू, कोण आहेस तू आणि या घरात काय करत आहेस, रीटाने विचारलं, ज्यामुळे आरोही घाबरली. ही आरोही आहे, माझी केअरटेकर. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, जान्हवीने विचारलं. अरे वा, या घरामध्ये बऱ्याच गोष्टी होतात ज्या मला माहिती पडत नाही. पण विसरू नको, मी या घरची मालकीण आहे आणि तू पण हे लक्षात ठेव, या घरामध्ये मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही, रीटा आरोही समोर बोट नाचवत म्हणाली. आणि जान्हवी मोठमोठ्याने हसायला लागली. आरोही, यांचं बोलणं माइंड करायचं नाही. या माझ्या स्टेप मदर आहेत. तसे पाहिले तर यांना या घरामध्ये काडीचीही किंमत नाही. तरीही या स्वतःला महाराणी समजतात. पण आपण वेळोवेळी यांना यांची लायकी दाखवून द्यायची, जान्हवी म्हणाली. स्वतःला 2 पायावर उभं राहता येत नाही तरी मला शहाणपणा शिकवते. तुझं तोंड जास्त चालायला लागलं आहे. थांब, तुला दाखवते. रीटाने तिला मारण्यासाठी हात उचलला, पण आरोहीने तो हवेमध्ये धरला. सॉरी मॅम, पण तुम्ही जान्हवी मॅडमवर हात उचलू शकत नाही, आरोही धीर एकवटून म्हणाली. यू ब्लडी बिच, 1.5 दमडीची मोलकरीण, तुझी इतकी हिंमत जे तू माझा हात पकडते. आता मी पण पाहते तू या घरामध्ये कशी राहते, रीटा म्हणाली. मी या घरामध्ये नाही राहिले तरी चालेल. जान्हवी मॅडमची जबाबदारी सरांनी माझ्यावर सोपवली आहे आणि मी असताना कोणीही त्यांच्यावर हात उचलेल मला आवडणार नाही. आरोहीला पण तिचं वागणं आवडलं नव्हतं. पण आरोहीने जान्हवीसाठी जो स्टँड घेतला होता हे पाहून जान्हवीचे डोळे भरून आले होते. कारण याआधी पण रीटाने तिच्यावर कितीतरी वेळा हात उचलला होता, जे तिने विश्वजितला सांगितले नव्हते. काय चाललं आहे, विश्वजितचा आवाज घुमला तसा आरोहीने पटकन तिचा हात सोडला. काही नाही सर, मी यांच्यासोबत ओळख करून घेत होते, आरोही म्हणाली. रीटाने तिच्याकडे राकेट कटाक्ष टाकला आणि निघून गेली. काही प्रॉब्लेम आहे का बेटा, विश्वजितने जान्हवीला विचारलं. तिने आरोहीचा हात पकडला. तुम्ही ग्रेट आहात भाई. आरोही सारखी फ्रेंड मला शोधूनही सापडली नसती. जी मुलगी कोणत्याही परिणामांची अपेक्षा न करता आपल्या फ्रेंडच्या पाठीशी उभी राहते तीच बेस्ट फ्रेंड असते, जे तिने सिद्ध केलं आहे. थँक्यू भाई, आज तुमच्यामुळे मला आरोही मिळाली, जान्हवी म्हणाली. विश्वजितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक नजर आरोहीकडे पाहिले. ती आपली खाली मान घालून उभी होती. काहीही झालं तर आधी मला येऊन सांगायचं. जो माणूस दिसतो तसा नसतो, म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा नाही, विश्वजित म्हणाला. तिने फक्त हो मध्ये मान हलवली. आरोही त्याला टाळत असते हे विश्वजितला अजिबात आवडत नव्हतं. त्याची पण इच्छा होती की आरोहीने डोळे भरून त्याला पाहावं. दोघांमध्ये नातं नसलं तरी एक नाजूक बंध निर्माण झाला होता, जे पुढे जाऊन
आणखी घट्ट होणार होता क्रमश. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.